तर भावांनो आपलं 10K झालंय, मी मागच्या ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं त्याचप्रमाणे मी त्या 10Kची एक डिझाईन केली ओके, आणि ती डिझाईन तुम्हाला ढीग आवडली। जवळजवळ त्या डिझाईनला तुम्ही 4K म्हणजे आता जवळजवळ 4.5K जातील, तुम्ही इथं बघू शकताय। 4345 लाईक गेलं, एवढं ढीग प्रेम आणि एवढा ढीग सपोर्ट विशाड। तर मी म्हणलं एवढी डिझाईन आपल्या भावांना आवडल्या तर ती डिझाईन करूया ओके। तर आज मी ही संपूर्ण डिटेल्समधली डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती एक्सप्लोर करणार आहे। एक नंबर डिझाईन झाल्या ओके। त्याचबरोबर ह्याचं मटेरियल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। आणि अजून एक म्हणजे हीच डिझाईन मी PC मध्ये कशी म्हणजे PC मध्ये बनवलं, सोडा त्यात काय वाद नाही, पण कशी बनवली, काय केलं, पर कुठलं फिल्टर मारलं ते पण सांगितलं आहे। म्हणजे आज 2 ट्युटोरियल पडल्यात, PCचं पण एक पडलं आहे आणि मोबाईलचं पण एक पडलं आहे ओके। तर दोन्हीच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल लिहिलं आहे, काय अडचण नाही, पासवर्ड एकच आहे ओके। तर आजचं ट्युटोरियल तुम्हाला 100% आवडणार। बिना वेळ वाया घालवता आपण आता आपल्या ट्युटोरियलला सुरुवात करूया। आणि त्याआधी आपलं यूट्यूबला 40K होणार आहेत ओके। तर त्यासाठी एकदम लवकर सरप्राईज मी तुम्हाला सांगितलेलं, ढीग असं सरप्राईज म्हणजे काय, यूट्यूबचं सगळं संपूर्ण एक्सप्लोर करणार आहे मी। तर सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, तो व्हिडिओ लवकर येईल, काय अडचण नाही। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर भाऊन आता बनवले पिक्सार्टमध्ये, आता मी ते बॅकग्राऊंड ॲड करून घेतो आपल्या फोटोचं ओके। तर इथं आता बॅकग्राऊंड हे ॲड करून घ्यालोय। तर हा असं बॅकग्राऊंड ॲड झालंय ओके, काय अडचण नाही। तर रिसाईज मारणार असलं रिसाईज मारू शकताय। तर मी पिक्सार्ट जरा अडकते त्यामुळे आता रिसाईज मार नाही, कारण काय इथं मटेरियल जास्त आहे ओके। तर त्याआधी आता मी जो बॅनर करणार आहे ह्यो जरा इफेक्ट मारलेलाच आहे, त्यात काय वाद नाही, पण मेन इफेक्ट मी शेवटला मारणार आहे स्नॅपसीड आणि लाईटरूममध्ये ओके। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा, तुम्हाला नक्की काय तर नवीन शिकायला मिळणार। तर आता आपण चला आपल्या रेग्युलर ट्युटोरियलला चालू करूया, काय अडचण नाही। तर सगळ्यात प्रथम मी पाठीमागचं जे हे आहे तर ते मी ॲड करतो इथं। तर इथं इरेजर मारतो, कारण का हे PNG सेव्ह झालं नाही ओके, हे तुम्ही समजून घ्या, काय अडचण नाही। तर हे बघा ओके। तर संपूर्ण डिटेल्स बघा मी काय काय केलंय आणि कसं केलंय, त्यामुळे तुम्हाला सगळं समजून जाईल। तर ह्यात काय एवढं अवघड नाही सोडा, पण कसं आहे आपलं हे कर्तव्य आहे की समजून सांगणं। पण हे बघा आता मी दाखवतो तुम्हाला, मल्टिपल मारला तर काय होत नाही ओके, रोज सोडा, काय अडचण नाही, आपण पुढच्या पुढं बघा। तर सगळ्यात विषय महत्त्वाचा म्हणजे मेन म्हणजे आता मी हे ॲड केलंय, मी हे तुम्ही बघितलंच असशीला। तर हे सगळं जे मेन आहे की नाही, हे जर मी सगळं तुम्हाला आता इथं शॅडो मारलाय बघा, आता हे शॅडो लय अवघड आहे आणि आपण कुठं आपल्या ड्रॉमध्ये मारत बसायचं, त्यामुळं मारलाय। पण तुम्ही असं समजू नका की तयारच देतोय सगळं आणि फोटोशॉपमधलं आहे उचलून, ह्याला पण ढीग कष्ट लागते भावांनो, तुम्हाला माहीत नाही। पण डिझाईनची कन्सेप्ट शोधणं, परत आता ह्याला इफेक्ट कसा मारला आहे हे मी फोटोशॉपमध्ये सांगितलं आहे, आणि तुम्हाला ढीग यावर ट्युटोरियल बनवण्यात आपल्या यूट्यूबमध्ये, कारण का एका ट्युटोरियलमध्ये सगळं सांगायला गेलं की नाही लय वेळ होतोय। मी आधी पण सांगितलं तुम्हाला हे, त्यासाठी मी काय करतोय प्रॉपरली वेगवेगळे ट्युटोरियल मी ह्यावर बनवते ओके। हे तुम्हाला माहितीच आहे हो, तुम्ही भाऊ आहे आपलं, समजून घेता बघणे। तर या शॅडोमध्ये आणि इथं मॅच केला हो। आता इथं शॅडो कसा होता ते मी दाखवतो तुम्हाला, हे बघा इथं शॅडो असा होता ना दुखळा ओके। तर हे सिम्पली झाले ओके। तर मी पहिल्यांदा पाट ॲड करतो आणि मेन जे इफेक्ट आहेत ते मी तुम्हाला मारून दाखवतो ओके। तर आता मी हे ॲड करतो। तर आता बघा मी बरोबर मिडलला घेतो आणि हे वाढवतो। तर तुम्ही ढीग प्रेम द्याला बघा, काय विषय हार्ड द्यालाय, त्यासाठी मना पण झालं। आता मी हे बॅकला घालवतो, जे मेन आहे ते बॅकला घालवतो। त्याचबरोबर जे आता हे मेन आहे 10K लिहिलेलं, हे 10K लिहिलेलं हे पण मी तुम्हाला सांगतो, सब्बर करो सब पता चल जाएगा ओके। सगळं सांगणार आहे मी तुम्हाला, त्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। एवढं ढीग प्रेम द्याला इकडे आपलं इंस्टाला देन, आता यूट्यूबला पण द्या, जिनी सबस्क्राईब केलं नाही तिने सबस्क्राईब करा, जरा मनाला भारी वाटलं। बाकी काय विषय नाही, बाकी काय आपलं रेग्युलर वर्क चालू आहे आणि तुम्ही बघायलाच आपण काय काय करतोय काय काय नाही। आणि मी फॉग ब्रश बॅकग्राऊंड पण दिलं आहे ओके, म्हणजे PNG दिल्या ती तुम्हाला लई उपयोगी पडेल ओके।
तर आता हे बघा, मी आता हे जे काळपट आहे हे काळपट ॲड करून घेतो. तर इथे काळपट असं म्हणजे वेगनाईट हे ॲड करून घेतलं आहे कडनं. तर मी या वाढवतो जरा, काय अडचण नाही. ओके, तर हे सिम्पल भाग असतोय किरकोळ आहे. ओके, तर सगळ्यात मेन भाग आहे तो म्हणजे आता बॅकग्राऊंडचा. तर मी बॅकग्राऊंड दिलं आहे. तर हे ब्रश मारलेलं बॅकग्राऊंड हे जर तुम्ही ॲड केला तुमच्या कुठल्या पण बॅनरला तर ती नाच दिसेल. आणि PNG ही मेन महत्त्वाची. हे बघा, तुम्हाला इफेक्ट दिसत असेल इथं वर, तुम्ही कोपऱ्यात म्हणजे कडेला बघत असतीलच. तर आता हे बघा, मी दाखवतो जिथे तुम्हाला काय अडचण नाही, कडेच दाखवतो. ओके, कमी जास्त करून हे बघा, एक नंबर आणि 20 हार्ड बसलाय इफेक्ट. तर हेच, बाकी काय नसते. तर मी पाठीमाग घालवलं बॅगला, बाकी जे मेन आहे त्यालाच तेवढं ठेवलंय, काय अडचण नाही. हां, तर ह्याच्या पण पाठीमाग घालू तुम्ही लई हे वाले. ओके, होतील थोडा, मी वर घेतो ह्याच्यावर, काय अडचण नाही. तर एवढा काय विषय नाही. ओके, संपूर्ण विषय क्लिअर झाला तुमच्यासमोर, आपण जे काय करायला होती. तर आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपला लाईट आहे. तर लाईट मारतो मी कडनं, सगळं तयार दिलं तुम्हाला, काय अडचण नाही, भ्यायची नाही, तुमचा भाऊ आहे. ओके, तर याला मी स्क्रीन मारतो, स्क्रीन मारून बघितलं नाही, हाय असं ठेवतो, कारण काय एवढा काही विषय खास नाही आहे. जरा उगाच लाईट येतो इथनं, बघा इथनं जरा उगाच लाईट येतोय, बाकी काय विषय नाही. बघा इथनं जरा उगाच लाईट येतोय, म्हणजे फॉग ब्रश मारला लागतच आहे. हो, काय अडचण नाही. तर मी फास्ट का करवलं, जरा चार्जिंगचं पद आली फोनचं, त्यामुळे समजून घ्यावं कडक गावाला. ओके, तर हे मी माझे ह्याचं एकदम सिम्पल ट्युटोरियल आहे आणि एकदम खतरनाक ट्युटोरियल आहे, आणि तुम्हाला ठीक आवडले त्यासाठी केलो आहे. ही खास करून हे जे आहे हे सगळं मी PC मध्येच केलं आहे, त्यामुळे मोबाईलचा एवढा काही विषय नाही. पण मोबाईलमध्ये पण करायला एकदम सोपं आहे, काय अडचण नाही. ओके, तर आता ह्या PNG सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि मेन आहेत. तर हे तुम्ही बघितलं असेलच, आपलं जर इंस्टाला फॉलो करत असला तर, जर फॉलो केस ना तर फॉलो करून घ्या. ढीक प्रेम, असंच प्रेम देत राहा. ओके, काय हल्लं बाबा, अजून थोडा काय हल्ले बघा. हां, हे झाले. हे आता मी मोठं करतो आणि बरोबर लावतो. हे आता एवढं सिम्पल आणि सगळं बॅनर तयार झालाय. आणि काय राहिलंय, रीच आता झालं हे कंप्लीट आपला क्रायटेरिया. यात काय करण्यासारखं नव्हतं. मी जे इफेक्ट मारलेत ते मी तुम्हाला एका ट्युटोरियलमध्ये दाखवले. ऑइल पेंट इफेक्ट मारल्याला दाखवले, कॅमेरासारखा इफेक्ट आपल्या मोबाईलमध्ये कसं मारता येईल ते पण दाखवले. ओके, त्यासाठी एवढा काही खास विषय नाही आहे. ओके, तर आता अजून काय राहिले, अजून काही राहिलं नाही, सगळं संपूर्ण झालंय. ओके, तर मला काय वाटतंय अजून काय राहिलं नाही, सोडा, काय अडचण नाही. तर आता मी हे सेव्ह करतो, आणि सेव्ह करून मी आता आपण लाईटरूममध्ये फोटो ॲड करूया, त्यानंतर स्नॅपसीडमध्ये ॲड करूया. तर आता मी ओढून घेतो, त्यानंतर हे वर ढकलतो, मर्ज करतो. हे असंच कायम तुम्ही सेव्ह करत जावा, त्याशिवाय काय क्वालिटीमध्ये सेव्ह होत नाही. ओके, आणि आता काय पिक्सआर्टचं अपडेट आलं, त्यामुळे काय एवढा काही विषय नाही भ्यायचा, तुम्ही डायरेक्ट जरी सेव्ह केला तरी चालते. तर आता आपण चला लाईटरूममध्ये पाहून, आता आपण आलो लाईटरूममध्ये. तर लाईटरूममध्ये मला उगाच जरा यात फेड वाढवायचा आहे. ओके, मी ॲटो करून बघतो, ॲटो करून बघितल्यावर पण जरा इफेक्ट चांगला येतोय, पण ॲटो नको आहे मला. ओके, रोज सोडा, काय अडचण नाही. तर आता लाईट, सगळ्यात महत्त्वाचं लाईट जे येणार आहे, जरी आपला बॅनर परिपूर्ण असला तरी आपण या लाईटरूममध्ये एडिटिंग करणं गरजेचं असते. कुठला पण बॅनर होती तुमचा, काय त्याशिवाय इफेक्ट चांगला येत नाही. हे मेन सगळ्यात आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता, आपण एक्सपोजर मारलाय आणि कॉन्ट्रास्ट मारलाय, त्यात काय वाद नाही. आता बघा, आता आपण हायलाईट जरा ॲडजस्ट करूया. हायलाईट जास्त म्हणजे कसं आहे, हायलाईटनं जरा जिथं लाईट आल्या तिथले लाईट पण निघून जाते, आणि शॅडोन जर जिथं लाईट नाही तिथं आता फेड जरा वाढलाय बघा. ओके, तर आता हे बघा, व्हाईटनेस वाढवल्यावर पण जरा चांगला दिसतोय. पण कसं आहे बघा, आपल्याला PC पेक्षा भारी यावर करायचं आहे. PC पेक्षा भारी केलं म्हणजे कसं, आता हे संपूर्ण सेटिंग बघून घ्या पहिल्यांदा. म्हणजे एक्सपोजर 0.15 आहे, त्यानंतर कॉन्ट्रास्ट 11 आहे, त्यानंतर हायलाईट -30 आहे, त्यानंतर शॅडो 42 आहे, आणि व्हाईट्स 14 आहे, आणि ब्लॅक मी -10 केले. ओके, तर आता हे बघा, असा होता
हे बघा आता मी दाखवतो आपल्या मेन ऑब्जेक्टपाशी दाखवतो. असा होता एकदम सिम्पल असा केला. हे म्हणजे एकदम महत्त्वाचा भाग असतात. आणि जर तुम्ही प्रीमियम घेतला नाही तर कुठलं तर गोल्ड बिल्ड जर तुम्ही घेतला म्हणजे क्रॅक व्हर्जन लाईटरूमचं तर तुम्ही सिलेक्ट करून पण मारू शकता, काय अडचण नाही. हे काय तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही काय नवीन नाही आहात थोडा एडिटिंगमध्ये. तर एवढा विषय काय आला तुम्हाला, तर मी व्हायब्रन्स 10वर केला आहे, काय अडचण नाही. तर त्यानंतर आता बघा क्लॅरिटी वाढवण्यासला वाढवा. ऑलरेडी आपल्या बॅनरला क्लॅरिटी आहे, तर तुम्ही तुमच्या बॅनरला जर मॉडेलला जर क्लॅरिटी पहिल्यांदाच मारून घ्या. मी तवाच सांगितलं क्लॅरिटी आणि ऑइल पेंट इफेक्ट मारून घ्यायचा आणि त्यानंतर मग कटिंगला घ्यायचं कुठला पण. मी जर ते ट्युटोरियल बघितलं तर बघून घ्या. त्यानंतर डीएज मायनस करतो मी, कारण की डीएज मला नको आहे. डीएज वाढवल्यामुळे की नाही आपल्याला जे डार्कनेस पण आहे तो वाढतोय, त्यासाठी डीएज कमी केलं आणि -7वर ठेवलं. ओके. तर वेगनाईट मी मागे सांगितल्याप्रमाणे आपण बॅनरला मारलं आहे, तरी पण आपण जरा असं मारून घेऊया, ते पण ब्लॅकमध्ये. ओके, काय अडचण नाही. वेगनाईट पण -4 मारले, त्यानंतर काय बाकी काही नको. त्यानंतर आता आपण शार्पिंग जरा मारून घेऊया. शार्पिंग मारून घेतल्यावर आपण आता मास्किंग तोंडासाठी उपयुक्त असते, पण त्यामुळे काय माराय नको. पण कसं आहे मारूया तरी मारले. नॉईज रिडक्शन पण मारले. ओके, नॉईज रिडक्शन जराच मारले, एवढंच प्लेन लई करायला नको. त्यानंतर आता आपण हे संपूर्ण आपल्या ह्याचं आता म्हणजे हे झाले, तुम्ही आता बघू शकता इथं असा एकदम सिम्पल होतं ब्लॅकमध्ये, ते एकदम याला आपण चांगलं केलं. ओके, तर आता मी ह्याला स्नॅपसीडमध्ये उघडतो. स्नॅपसीडमध्ये उघडल्यावर तिथं आणि इफेक्ट खतरनाक बसतात. त्यानंतर मग आता आपण सेव्ह करूया. ओके, तर स्नॅपसीड मी हुडकतो पहिल्यांदा. स्नॅपसीडमध्ये हा याचा फोटो उघडलेला असताना, तर टूल्समध्ये गेल्यावर आता आपण ट्यूनमध्ये गेला तर तुम्हाला एक ॲम्बियन्स असं दिसेल. तर ते ॲम्बियन्स सगळ्यात महत्त्वाचं काम करते. तुम्हाला लाईट पाहिजे असेल, म्हणजे जे मी आता PCचे सांगितले तुम्हाला की कलर लुकअप, त्याचबरोबर अजून वेगवेगळं मी सांगितलं आहे. ते इफेक्ट म्हणजे ॲम्बियन्समध्ये बसतात, एक नंबर बसते. तर इथं तुम्ही बघू शकताय असं एकदम परफेक्ट असा कलर बसलाय. ते म्हणजे एकदम बारीकरित्या बसतो, पण एक नंबर वाटते आपल्याला. आता टोनल कॉन्ट्रेस्टमध्ये तुम्ही काय करू शकताय, मिडल हाय आणि लोचा जो कॉन्ट्रेस्ट आणि डार्कनेस पण आहे, आता मी संपूर्ण हे करून ठेवलं, ते आपण सेट करून घेऊ शकतो. संपूर्ण मी 0 करून घेतलं आहे, काय अडचण नाही. तर हायचा कॉन्ट्रेस्ट जरा वाढवतो, त्यामुळे जरा वर क्लॅरिटी येईल. लोचा कॉन्ट्रेस्ट वाढवाय नको, काय वाढवूया जरा, आणि मिडलचा जरा वाढवूया. तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करत जावा, कॉन्ट्रेस्ट हायचा ठेवत जाऊ नका, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर ग्लो मारला असला ग्लो मारा, एक नंबर. काय थोडक्यातच मारा, ग्लो लय मारू नका. आणि ग्लो मारून झालं की नाही, एकदा ग्लो मारला, जो ग्लो मारायचा जो ग्लो मारून झालं की नाही, डिटेल्समध्ये उघडायचा. डिटेल्समध्ये उघडला की नाही, जरा उघड स्ट्रक्चर मारून घ्यायचं. तर हे संपूर्ण असा सेव्ह झाला आणि खतरनाक इफेक्ट बसल्यात. असा होता आपण लाईटरूममधनं घेतल्यानंतर, त्यानंतर असं झाला. ओके, जर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावर जर जास्त डार्क वाटत असलं तर तुम्ही आपल्या सिलेक्टिव्हनं इथं जर ठेवला. ओके, तर इथनं आता इथं स्ट्रक्चर आता तुम्ही बघू शकताय, मी बारीक करतो इथं. तर जे एक्सपोजर आहे, ब्राईटनेस आहे, ते तुम्ही कमी करू शकता, काय अडचण नाही. तुम्हाला जर लाईट जास्त वाटत असला तर हे मेन काम असते याचं. कॉन्ट्रेस्ट वाढवू शकताय. ओके, तर हे परफेक्टरित्या झाले आणि परफेक्ट आपला शॅडो तोंडाला बसला आहे. तर एक नंबर बॅनर आला आहे. जर आजचं ट्युटोरियल आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आणि हां, जर PCचं तुम्ही ट्युटोरियल बघितलं तर बघून घ्या, आणि PCचं जर ट्युटोरियल बघून इकडे आला असला तर काय अडचण नाही, एक नंबरचा आहे. ओके, तर भेटूया लवकरच पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर.